काय सांगाल सर, संभाजीनगरमध्ये मेळावा आणि जातीय जनगणना जाहीर झाल्यानंतर आता राहुल गांधींचा सत्कार देखील करतात, कसं स्वरूप असणारे कार्यक्रम? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक प्रचंड मोठा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। हा मेळावा यासाठी आहे की केंद्र सरकारला राहुल गांधींच्या रेट्यामुळं, त्यांच्या ताकदीमुळं ही जनगणना, जात न्याय जनगणना जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि म्हणून राहुल गांधींचा नागरिक सत्कार, प्रियांकाजीचा नागरिक सत्कार आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांचा नागरिक सत्कार ओबीसी विभागाच्या वतीनं आम्ही आत्ता लवकरच जूनमध्ये तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करतोय। आणि केंद्र सरकारनं जात न्याय जनगणना जरी जाहीर केली असली तरी सुद्धा त्याचा फॉर्म्युला समोर आलेला नाही, कोणत्या पद्धतीनं करणार आहे, कोणत्या एजन्सीच्या मार्फत करणार आहे, त्याच्यासाठी विशेष आर्थिक तरतुदीचं काय आहे या संबंधातला कोणताही निर्णय त्यांचा आलेला नसल्यामुळं आमचा त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी, बाबा बाप जाऊ ना तर श्राद्ध कर, येतात किरण तुम्ही जाहीर केले ना हे करून दाखवा, कारण आम्हाला शंका आहे की हे करतील का नाही, म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी पुन्हा या ठिकाणी मोठा एक मेळावा आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलेला आहे आणि तो यशस्वी व्हावा म्हणून आम्ही प्राथमिक तयारीसाठी संबंध महाराष्ट्रामध्ये पत्रकार बैठका आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी फिरतो आहे। येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती तुम्ही घ्या आणि मग खरं कळेल की त्याच्या महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची आहे, एक तुमची आहे का आमची आहे हे एकदा कळून जाईल, म्हणून त्या बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या। आणि जे तुम्ही जात न्याय जनगणना करणार आहे त्याला कसलीही तरतूद तुमच्याकडे नाही, आर्थिक तरतूद नाही, त्याचा ढाचा नाही, कोण करणार आहे हे माहीत नाही आणि असं असताना तुम्ही घाईगडबडीमध्ये हे का केलंय हे सुद्धा षडयंत्र एकदा बाहेर येईल आणि म्हणून हा मेळावा यशस्वी करण्याकरता आपण मीडियाने असेल किंवा आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी व्हावा आणि राहुल गांधींचं आम्ही काहीतरी देणं लागतोय। ही जात न्याय जनगणना काय ओबीसीची होणार नाही, त्याच्यामध्ये मुस्लिमांची होणार आहे, मराठ्यांची होणार आहे, दलितांची होणार आहे, ईसाईची होणार आहे, पंजाबीची होणार आहे, शीखांची होणार आहे, सगळ्यांचीच जनगणना होणार आहे आणि म्हणून तो आम्ही राहुल गांधींचं काहीतरी देणं लागतो यासाठी तो नागरिक सत्कार आणि असा मेळावा आम्ही घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर गेले काही दिवस मराठवाड्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल आरक्षणाचा मुद्दा पेटतोय। जरांगे पाटील पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत मुंबईत, काँग्रेस म्हणून एक काय भूमिका आहे तुमची? हे आंदोलन ह्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, जात न्याय जनगणना। जरांगेचा काही मोर्चा काढायची गरज भासणार नाही, एकदा जात न्याय जनगणना होऊ द्या, ज्याची मक्तेदारी किती आहे, मराठी किती आहेत त्यांचं त्यांना मिळेल, मुस्लिमांना त्यांचं त्यांना मिळेल, ओबीसीना त्यांना मिळेल आणि 50% मर्यादा तुटून जाईल आणि आर्थिक बजेट तयार होऊन जाईल। विशेष नाही, मागणीने अर्थ करायची गरजच नाही ना, एकदा होऊ द्या ना, हे तुम्ही केलं ना जाहीर, एकदा करा म्हणून तरी आम्ही मागणी करतोय। आता जनगणना तर जाहीर झाली आहे, मग जरांगे पाटीलला काय आव्हान कराल तुम्ही? आंदोलन करायचं त्यांनी नाही करायचं? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। जरांगेच्या प्रश्नावर आम्ही काँग्रेसवाले कधी रिॲक्ट होत नाही आणि त्यांच्या प्रश्नाला आम्ही काय उत्तर पण देत नाही। आमचं म्हणणं आहे जात न्याय जनगणना करा आणि सगळ्यांना मदत करा, सगळ्यांना मराठ्यांना मिळणारच आहे ना आरक्षण, ऑटोमॅटिक 50% वर जाते, त्यांची जी मागणी आहे मराठ्यांना आरक्षण ऑटोमॅटिकच मिळणार आहे। काँग्रेसचा विचारच तो आहे, सर्व धर्म समभाव, एकदा जात न्याय जनगणना, ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण मिळणार आहे, ब्राह्मण समाजाला मिळणारच आहे, ते 50% मर्यादा तोडा आणि हे सगळं करा, होऊन जाईल। साधा सोपा सरळ प्रश्न आहे ना। भाजपचा डीएनए ओबीसी असल्याचं एकीकडे भाजपाचे नेते म्हणतात, दुसरीकडे महामंडळ जे जाहीर केले त्याला मात्र निधी दिला जात नाही, काय नेमकं या कारण आहे? ह्याच्या मागं ओबीसींची शुद्ध फसवणूक आणि त्यांचा वापर करायचा आणि आपल्या जेवणातला जसा कडीपत्ता बाजूला फेकून देतो तसं बाजूला फेकून देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे। कडीपत्त्यासारखा ओबीसीचा वापर सध्या चालू आहे। बावनकुळेंनी एका बैठकीत सांगितलंय की काँग्रेस पूर्णपणे फोडा, काँग्रेसचे नेते आपल्याकडे ओढा असं सांगितलंय, काय नेमकं कारण आहे? काँग्रेस संपवून टाकायची भाजपला नेमकं काय? असं आहे की या देशामध्ये नरेंद्र मोदी घाबरतात फक्त राहुल गांधींना, त्यामुळे त्यांना काँग्रेस संपवायचे आणि महाराष्ट्र हे काँग्रेसचं नाक आहे, ते त्यांना संपवायचं आहे आणि म्हणून तुम्ही सीडी तुमचं काय ते सीआयडी ईडी हे सगळे बाजूला करा ना, कोण काँग्रेस सोडते बघू का, तुमचे सगळे परत येते ते कळेल ना। 70% शासकीय यंत्रणाचा वापर तुम्ही करताय, हा वापर तुम्ही पहिल्यांदा थांबवा आणि मग कळा। बावनकुळेंना आमची माझी विनंती आहे की हे जे चाललंय ना तुमचं, आता मला सांगा अजित पवारवर किती केसेस होत्या, झालं सगळं बंद, हसन मुश्रीफवर किती केसेस होत्या, झालं सगळं बंद, मग काय चाललंय? मग कशासाठी केलं? त्यांना पक्षामध्ये ओढायसाठीच केलं ना तुम्ही।
हे सगळं बंद करा ना, मग बघू कोण कोणाच्या पक्षात राहतंय आणि मग या समोर बघू काय होतंय ते. ओके.